निर्मिली नमन कला निर्मिली नमन कला निर्मिली नमन कला निर्मिली नमन कला पहले नमन श्री गणाला दुसरे नमन रवळनाथाला दुसरे नमन रवळनाथाला दुसरे नमन रवळनाथाला पहले नमन श्री गणाला दुसरे नमन रवळनाथाला दुसरे नमन रवळनाथाला दुसरे नमन रवळनाथाला तिसरे नमन वागजाईला चौथे नमन चंद्र सूर्याला चौथे नमन चंद्र सूर्याला चौथे नमन चंद्र सूर्याला मुकवड्यांची अनेक रूपे मुकवड्यांची अनेक रूपे देऊया दाखवूनी निर्मिली नमन कला निर्मिली नमन कला निर्मिली नमन कला निर्मिली नमन कला गणगौळ नाही दगवूनी वगनाट्य से पुराणी वगनाट्य से पुराणी गणगौळ नाही दगवूनी वगनाट्य से पुराणी वगनाट्य से पुराणी वगनाट्य से पुराणी रंगभूमीला वंदन करुनी रंगभूमीला वंदन करुनी सुरुवात करतो आम्ही निर्मिली नमन कला निर्मिली नमन कला निर्मिली नमन कला निर्मिली नमन कला परशुरामाच्या पुण्यभुवरी परशुरामाच्या पुण्यभुवरी झोपली नमन कलेची वाणी परमेश्वराच्या अवताराची कलकाल बोलतो गाणी निर्मिली नमन कला 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 धन्यवाद 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 रसिक मंडळी धन्यवाद कार्यक्रमाच्या प्रारंभी साऱ्या देवादिकांचे नामस्मरण झाले कार्यक्रमाच्या प्रारंभी साऱ्या देवादिकांचे नामस्मरण झाले रसिक मंडळी या कोकणच्या लोककलेतील एक महत्वाचा गाभा अर्थात नमन कलेतील प्रारंभी सादर होणारा गण या कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री रवळनाथ मिक्स नमन मंडळ रत्नागिरी लयभारी सादर करत आहोत एक पौराणिक गणनाट्य श्री विघ्न विनाशक विघ्नहर्ता बाप्पा मोरया श्री विघ्न विनाशक विघ्नहर्ता बाप्पा मोरया ज्या विघ्नहर्त्यानं अनेक विघ्न दूर केली भक्त कल्याणासाठी त्या विघ्नहर्त्यानं अनेक विघ्न दूर केली भक्त कल्याणासाठी असेच एक विघ्न धन्य कुलावर झालेला न्याय धन्य कुलावर झालेला न्याय
योद्ध्याची कहाणी श्री अमित डाबरे यांच्या निर्मितीतून श्री मनोहर होरपे यांच्या दिग्दर्शनातून श्री ओंकार डांगे यांच्या लेखणीतून श्री रवळनाथ रिमिक्स नवरमंडळ रत्नागिरी लयभारी या नवरमंडळाच्या 35 श्रमवंत कलाकारांच्या अभिनयातून सादर होतोय सिंधुरासुराचा वार. ओम ब्रह्मदेवा करता ब्रह्मपिता या सिंधुरासुराचे आपला साष्टांग दंडवत. पितामहा, या नरदेहाची उत्पत्ती आपल्याच जांबाईपासून झाली. या नरदेहास आपणच सिंधुरासुर अशी संज्ञा बहाल केली. पितामहा, आपली आराधना करण्याचे कारण या समग्र ब्रह्मांडामध्ये संचार करत असता पितृधर्म म्हणून मला कधीही मृत्यू संभवू नये असा शुभ आशीर्वाद द्यावा. वत्सा, मी या सृष्टीचे निर्माण केले. त्याचे काही नियम आहेत. जो जन्माला आला त्याला मृत्यू हा आला. त्यामुळे या नियमांच्या पलीकडे जाऊन मी तुला असा कोणताही वर देऊ शकत नाही. ठीक आहे पितामहा, तर या ब्रह्मांडामध्ये संचार करत असता या सिंधुरासुरास असे शस्त्र प्रदान करा की त्या शस्त्राच्या बळावर अदैत्यराज सिंधुरासुर अजिंक्य राहील, ज्याचा कोणताही क्षत्रिय पराभव करू शकणार नाही. ठीक आहे, मी हे तुला शस्त्र प्रदान करतो. पण एक लक्षात ठेव, ज्या ज्या वेळी तुझ्यावर संकट येईल त्याच वेळी या शस्त्राचा वापर कर, अन्यथा तुझा मृत्यू संभव. आणि हो, त्या आदिमाय शक्तीपासून सावध राहा. तथास्तु. या समग्र ब्रह्मांडामध्ये हा दैत्यराज सिंधुरासुर धन्य झाला. असमंत भेदणारी महत्वाकांक्षा, प्रभावितच्या शक्ती, शौर्य, सामर्थ्य आदी गुणांनी संपन्न समुच्चयाचे संचित घेऊन प्रतिशोधात गुरु शुक्राचार्यांच्या उपदेशाचे पालन केले. गुरु शुक्राचार्यांचा उपदेश दैत्य कुळावर झालेला न्याय, हाच अन्यायाचा कलंक, देव कुळाचा सर्वनाश. ब्रह्मदेवांची कठोरात्मक कठोर तपस्या, तपस्येचे फळ या नरदेहास वधूंची तसा वर प्राप्त झाला. ब्रह्मदेवांचं वरदहस्त या नरदेहाच्या मस्तकित्यास मृत्यूचा भय नाही. आणि ज्या मृत्यूचा भय नाही असा अजिंक्य योद्धा
अर्थात दैत्यराज सिंदुरासुर अमर झाला. निर्मील जग हे सृष्टी करत्याने सहाय केले त्या गजाननाने नमितो हा नारद पायी फिरे तो त्रिभुवनी. नमितो हा नारद पायी फिरे तो त्रिभुवनी. निर्मील जग हे सृष्टी करत्याने सहाय केले त्या गजाननाने. नमितो हा नारद पायी फिरे तो त्रिभुवनी. नमितो हा नारद पायी फिरे तो त्रिभुवनी. नारायण नारायण हे समस्त ब्रह्मांड भ्रमण करणे ही त्या भगवंताची इच्छा आणि त्या भगवंताच्या इच्छेचे पालन करणे हे आमचे कर्म. नारायण नारायण नारायण. परंतु मनुष्य कसा कर्म आणि धर्म सोडून विनाशाच्या मार्गावर जातो हे याचे उत्तम उदाहरण. नारायण नारायण. कर्म ब्रह्मदेवांची आराधना, अध्यात्म ब्रह्मदेवांची कठोरात्मक कठोर तपस्या, कर्म गुरु शुक्राचार्यांच्या उद्देशाचे पालन. याच त्रिवेणी संगमावर स्वबळावर स्वसामर्थ्यावर गुरु शुक्राचार्यांच्या उद्देशानं ब्रह्मदेवांची कठोरात्मक कठोर तपस्येचे फळ मुनी या सिंदुरासुरास वधवंचित असा वर प्राप्त झाला. मुनी हा दैत्यराज सिंदुरासुर अमर झाला. नारायण नारायण. दैत्यराज मृत्यू हा सर्वांना अटळ आहे पण तुला हा वरदान मिळाले. तुझी ही अपाट फल्ले तुला तपश्चर्या आणि त्या तपश्चर्याचे फळ तुला अमरदान मिळाले. म्हणजे सिंद्रासुरा तुझा जय जयकार नक्की होणार. सिंद्रासुरा तुझा जय जयकार नक्की होणार. नारायण नारायण. योग्य कथन केलं मुनी. जय जयकार फक्त याच असुरी शक्तीचा होणार. परंतु तुम्ही तर त्या देवांचे दास. शोभता मात्र खास. नारायण. मला मिळालेला वर ऐकून
नारद मुनी तुमच्या सर्वांग पेटून उठले असणार. असणारच मुनी. आज जर काही सिंधुरासुरानं ठरवलं तर या तपोबलाच्या सामर्थ्यावर समग्र ब्रह्मांडाचा राजा होऊ शकतो. नारायण नारायण. अरे सिंधुरासुरा, तुला या त्रैलोक्याचा राजाच बनायचा आहे ना? अरे मग असं कर, प्रथम आक्रमण त्या देवेंद्रावर कर. देवराजेंद्र स्वर्गीय सुखाचा आस्वाद घेण्यात दंग आहेत. नारायण नारायण. योग्य वेळी योग्य कथन केलं मुनी. त्या ब्रह्मदेवांच्या वराची प्रचिती अर्थात पृथ्वी आणि पाताळाची गुण तेहतीस कोटी देवांचा राजा तो देवेंद्र त्याच्या अमरावतीवर आपले सत्ता प्रस्तावित करणारा पहिला मनसुबा सबल करून मुनी देवेंद्र सिंहासनी विराजमान सिंधुरासुर. नारायण नारायण. असुराधिपती, महापराक्रमी, महाविक्रमी या सिंधुरासुराच्या शक्ती समोर समस्त देवगणांचा हा म्हणता पराभव होणार. आणि दैत्यराज, तुम्ही त्या स्वर्ग लोकाचे स्वामी, कुबेराच्या धनाचे धनी, इंद्रासनाचे अधिपती, शासन करता होणार. नारायण नारायण. मुनी ध्यानी असू दे. जेथे प्रेमाने मिळते तिथे ओंजळ पुढे करावी आणि जेथे सहजासहजी प्राप्त होत नाही तेथे मात्र क्रांती पुकारावी. काय तर म्हणे अमरावतीचा राजा, 33 कोटी देवांचा देव देवेंद्रा स्वर्गीय सुखाचा आनंद घेतोय. आता या सिंधुरासुराच्या महत्वाकांक्षी योजनेला प्रारंभ. नारायण नारायण. अरे सिंधुरासुरा, अति गर्व बरा नव्हे. अरे स्वतःच्या विनाशाला तू स्वतःच कारणीभूत ठरशील. अति लोभ मनी लालसा यथार्थ स्वार्थाची, तरी भोगन चुकती तथार्थ कर्माची, तरी भोगन चुकती तथार्थ कर्माची. नारायण नारायण. अंती जाशील एकलाच प्राण्या, अंती जाशील एकलाच प्राण्या. तू माझे माझे म्हणून अंती जाशील एकलाच प्राण्या. माझे माझे म्हणून नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. अंती गाजले कलत प्राण्या, अंती गाजले कलत प्राण्या. माझे माझे म्हणून नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. अंती गाजले एकलाच प्राण्या, अंती गाजले एकलाच प्राण्या. माझे माझे म्हणून नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे
रत्नागिरी लय भारी. या नवरमंडळाचे खास आकर्षण अर्थात मृदुंग आणि मृदुंग वादक श्री संजयजी कवतडे आपली कला आपल्या समोर सादर करत आहेत. धन्यवाद. तेहतीस कोटी देवांचा राजा मी देवेंद्र, महर्षी कश्यप, देवी आदिती पुत्र पुरंदर, माझी अमरावती अमरपुरी झाली असून याची निर्मिती साक्षात विश्वकर्मांनी केली. माझ्या अमरावतीमध्ये गंधर्व, रंभा, मेनका, उर्वशी आदी अप्सरांचे नृत्य गायन सुरू असते. परंतु अजूनही या दरबारी रंभेचे नृत्य झाले नाही. रंभे रंभे मंगल प्रसंगी या इंद्र दरबारामध्ये सुंदर असं नृत्य सादर कर. नाचते इंद्राच्या दरबारी इंद्राच्या
अप्रतिम सुंदर नारदाची स्वारी चाले तालावरी नारदाची स्वारी चाले तालावरी निघून चालली हो इंद्राच्या दरबारी निघून चालली हो इंद्राच्या दरबारी नारदाची स्वारी चाले तालावरी नारदाची स्वारी चाले तालावरी निघून चालली हो इंद्राच्या दरबारी निघून चालली हो इंद्राच्या दरबारी नारदाची स्वारी चाले तालावरी नारदाची स्वारी चाले तालावरी निघून चालली हो इंद्राच्या दरबारी निघून चालली हो इंद्राच्या दरबारी नारायण नारायण अमरावतीत आलो प्रथम देवराजेंद्र यांचे दर्शन घेऊया नारायण नारायण हे देवेंद्रा या ब्रह्मपुत्र नारदाचा दंडवत प्रणाम शुभाशीष देवर्षी आमच्या अमरावतीमध्ये आपलं स्वागत आहे देवर्षी आमच्या अमरावतीमध्ये येण्याचं कोणतं प्रयोजन देवेंद्रा पृथ्वी लोकी सिंधुरायाने अन्न पाण्याचा त्याग करून वायू भक्षण करून ब्रह्मदेवांची कठोर प्रार्थना केली ब्रह्मदेवांना आपल्या भक्तिभावाने प्रसन्न करून घेतले त्यांच्याकडून अमरत्वाचे वरदान प्राप्त केले देवा आता त्याला कोणाकडून मृत्यू नाही तो या त्रैलोक्याचा राजा होणार नारायण नारायण म्हणजे देवर्षी नक्कीच त्या सिंधुरासुराच्या अंगी गर्व संचारला असणार होय देवा त्याच्या अंगी गर्व संचारला आणि त्याने कार्यारंभ केला पृथ्वी आणि पाताळ जिंकून तो तुमच्या या अमरावतीवर आक्रमण करणार आहे तेव्हा देवा तुम्ही सावध राहा देवर्षी आपण निश्चिंत राहा हे अमरावतीचे राज्य मला 14 मन्वंतरासाठी मिळालेलं आहे ते मिळवणं इतकं सहजासहजी सोपं नव्हे तसेच वज्रासारखे शस्त्र
ऐरावतासारखे वाहन आणि बलदंड बाहूंच्या या सामर्थ्यावर हा देवराज या अमरावतीचं रक्षण करण्यासाठी सदैव समर्थ आहे. होय देवा, हीच संधी योग्य आहे त्या सिंद्रासूर नामक दैत्याच्या गर्वाचे गर्वहरण करण्याची. नक्कीच देवर्षी आपण निश्चिंत राहा आणि आपले भ्रमण कार्य असेच सुरू ठेवा. होय देवा, तो कोणत्याही क्षणी आपल्या या अमरावतीवर आक्रमण करून तो या ठिकाणी आहे. देवांच्या वराची प्रसिद्धी स्वबळावर स्वसामर्थ्यावर आक्रमण तेच कोटी देवांतराच्या देवेंद्राच्या अमरावतीवर. देवेंद्रा, या क्षणी या सुवर्ण सिंहासनाचा त्याग करून या सिंधुरासुराच्या चरणाचा दास हो. हेच तुला अंतिम चेतावणी. दैत्यराज, अतिथी देवो भव. दैत्यराज, तू माझ्या अमरावतीमध्ये अतिथीप्रमाणे आला आहेस, त्यामुळे तुझे आदरातिथ्य करणे हे माझे प्रथम कर्तव्य. परंतु एक गोष्ट सदैव ध्यानात ठेव, हे अमरावती मिळवणं एवढं साधं आणि सोपं नव्हे. एक सहस्त्र अश्वमेध यज्ञ पूर्ण करून हा देवराज या इंद्रपदावरती विराजमान झाला आहे. माझी तुला विनंती आहे, माझ्या अमरावतीमधून माघारी जा. देवेंद्रा, सिंधुरासुर तुझ्या अमरावतीमध्ये आला. तो माघारी जाण्यासाठी नव्हे, तुझ्या छाताडावर पाय रोव. तुझ्या या सुवर्ण सिंहासनावर विराजमान होण्यासाठी. दैत्यराज, ज्या मनसुब्याने तू माझ्या अमरावतीमध्ये आला आहेस, तो मनसुबा हा देवराजेंद्र कधीच पूर्ण होऊ देणार नाही. आल्या मार्गाने पुन्हा पाताळाकडे प्रस्थान कर. पाताळात जाऊन सुखाने राज्य कर. हा देवराज अजूनही तुला अभयदान देण्यास तयार आहे. देवेंद्रा, तुझ्या बाहुबळामध्ये एवढं सामर्थ्य नाही की तू या सिंधुरासुराचा सामना करशील. या सिंधुरासुराच्या क्रोधात सामंत्रित करू नकोस. योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन माघार घे. दैत्यराज, ज्यावेळी स्वर्ग निर्मिती झाली त्याच वेळी या अमरावतीवरती सत्ता प्रस्थापित करण्यासाठी श्रेष्ठ ठरलो ते आम्ही देवगण, तुम्ही दैत्य नव्हे. दैत्यराज, या अमरावतीवरती सत्ता प्रस्थापित करण्याची श्रेष्ठ आहोत ते आम्ही देवगण, तुझ्यासारखे दैत्य नव्हे. तुम्ही देव. आणि एवढ्यावर तुझी आस भागत नाही म्हणून त्या गौतम ऋषींची पत्नी अहिल्या तिच्या आश्रमी जाऊन तिच्या सौंदर्यात मोहून तिला शीलभ्रष्ट करणारा तू काय तर म्हणे अमरावतीचा राजा. अरे का स्त्रीला शीलभ्रष्ट करणारा तू. दैत्यराज, माझा स्वाभिमान दिवसू नकोस. ज्याप्रमाणे तू माझ्या अमरावतीवरती आला आहेस त्याचप्रमाणे कित्येक दैत्य या अमरावतीवरती संकट म्हणून आले. त्यांना या देवेंद्राने याच रणांगणामध्ये मारले. ते तुझी काय कथा. एवढं सामर्थ्य तुझ्या तपोबलामध्ये असेल तर मग अवतार संग्राम. देवेंद्रा, अरे तपोबलामध्ये सामर्थ्य आहे. आज तुझ्या या सुवर्ण सिंहासनावर हा दैत्यराज सिंधुरासुर विराजमान होणार. देवेंद्रा, आज या सिंधुरासुराच्या क्रोधांगीचा पहिला बळी तू.
मग सोनालीला देखील मरण नाही. देवेंद्र, क्षत्रिय धर्म हा सिंदुरातून जाणतो. नष्ट केलं देवेंद्र तुझं देवत्व. काय तर म्हणे अमरावतीचा राजा, कोणी देवांचा सेनानी. देवेंद्र, सिंधुरासुराच्या चरणी ध्यानी असू दे. आज तुझी अमरावती जाणार आणि त्याबरोबर तुही जाणार. इथे सत्ता या सिंधुराची जाणार. देवेंद्र, यालाच म्हणतात काल परिवर्तन. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काही बक्षीस चाललं आहे. सुनील भुरवणे यांच्याकडून खास संपूर्ण कार्यक्रमासाठी 251 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. आम्ही नम्रपणे त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तसेच सह्याद्री कोकण कला मंचाचे निर्माते ज्यांनी मुंबई सारख्या नगरीत तळागाळातील कलाकारांना एकत्र करून नमन कलेचे सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आणि कलेवरती निष्ठावंत प्रेम करणारे तसेच कलाकारांवर देखील तेवढेच आदराने प्रेम करणारे रत्नागिरी जिल्ह्यातील कापडगावचे सुपुत्र ज्यांना 2024 साली सह्याद्री रत्न पुरस्काराने गौरवण्यात आले ते आदरणीय सन्माननीय दिनेशदादा कुडतळकर साहेब यांच्याकडून खास संपूर्ण कार्यक्रमासाठी 1001 रुपयाचे बक्षीस चाललं आहे. आम्ही नमनपणे त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचे रूप शांततेचं प्रतीक आहे, जो शेषावरती निद्रस्त झाला आहे. ज्याचे नयन कमळासारखे आहे, जो देवांचाही देव आहे, सर्व जगाचा आधार आहे, जो जन्म आणि मृत्यू याचा सार आहे. तोच मी वैकुंठ अधिपती लक्ष्मी नारायण श्रीहरी
हरिनाव मुखी जे घ्यावे 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 भजनी तव लागावे हरिनाव मुखी जे घ्यावे भजनी तव लागावे भजनी तव लागावे हरिनाम मुखी घ्यावे भजनी तव लागावे नारायण नारायण सुराली बलिष्ठ त्रैलोकी वरिष्ठ गुणा गरिष्ठ स्वरूप एकनिष्ठ सदा युद्ध धीर महावीर वीर भवम भवती धीर भजेहम देवा जो या त्रैलोक्यात सर्वात श्रेष्ठ आहे सर्व देवतांमध्ये शक्तिशाली आहे महापराक्रमी आहे अशा या वैकुंठवासी विष्णू नारायणाला माझा दंडवत प्रणाम नारायण नारायण कल्याण वस्तू ज्ञान विनावादन आणि प्रभूच्या भक्तीसाठी प्रसिद्ध असणारा तिन्ही लोकांमध्ये संचार करणारा देव आणि त्यांच्या भक्तांमध्ये संदेशवाहक असणारा माझा प्रिय भक्त मुनी आज या क्षीरसागरी येण्याचं प्रयोजन म्हणजे नक्कीच कोणती तरी वार्ताहर अथवा समस्याही असणारच आणि त्या समस्येचे निवारण हे या भगवंतात करावेच लागणार. होय देवा ब्रह्मदेवांच्या वराने उन्मत्त झाला तो सिंद्रासूर आपल्या या क्षीरसागरी आक्रमण करणार आहे तेव्हा देवा तुम्ही सावध राहा. मुनी अधर्म म्हणजे थोडक्यात सत्याचा आणि विवेकाचा त्याग स्वार्थ मोह अहंकार त्याग हे सर्व अधर्माचे निवासस्थान आहे. जेव्हा माणूस अहंकाराने क्रोधाने अथवा लोभाने कृती करतो तेव्हा तो नकळत विनाशाच्या मार्गावरती असतो आणि त्याला त्याच्या पापाचे फळही भोगावे लागतेच. होय देवा मी माझं भ्रमण कार्य असेच चालू ठेवतो. मुनी अज्ञानामुळे तुझ्या मनामध्ये शंका निर्माण झाली व ती मी माझ्या ज्ञानाच्या सागराने छेदून टाकली आहे. तू निश्चिंत राहा तुझे हे विश्वभ्रमंतीचं कार्य सदैव असंच चालू ठेव. नारायण नारायण क्षीरसागरी बसले हे श्री हरी क्षीरसागरी बसले हे श्री हरी
भाग्यविधाता विश्वविधाता नाव हे भुवरी तीर सागरी बसले हे श्रीहरी तीर सागरी बसले हे श्रीहरी भाग्यविधाता विश्वविधाता भाग्यविधाता विश्वविधाता नाव हे भुवरी तीर सागरी बसले हे श्रीहरी तीर सागरी बसले हे श्रीहरी ना हे वैकुंठाधिपती विष्णू नारायण नारायणा संभाळ वैकुंठावर आक्रमण करतोय. त्या ब्रह्मदेवांच्या वराची प्रचिती था अमरावतीवर एक हाती सत्ता प्रस्तावित केले. वैकुंठ विष्णुदेवांचा वैकुंठ हे वैकुंठाधिपती विष्णू नारायण लक्ष्मीपते नारायण तुझे हे वैकुंठ सोडून येथून प्रस्थान कर. हीच तुला अंतिम चेतावणी. आता स्वागतम शुभ स्वागतम दैत्यराज. प्रथम तुझं माझ्या क्षीरसागरामध्ये स्वागत आहे. अरे वेड्या, पाताळामध्ये जा, सुखाने राज्य कर. हा वैकुंठपती श्रीहरी तुला अभयदान देत आहे. ध्यानी असू दे. ब्रह्मदेवांचा वरद हस्त या नरदेहाच्या मस्तकी कार्यारंभ केला. 33 कोटी देवांचा राजा देवेंद्राच्या अमरावतीवर दानवरूपी ध्वज फडकवला. मनसुभा एकच, तुझ्या या क्षीरसागरावर दानवरूपी राज्य प्रस्तावित करणार. गतसंघस्य मुक्तस्य ज्ञान अवस्थित चेतस यत्न याचरत कर्म समग्र प्रविलयते. म्हणजेच जी व्यक्ती आसक्तीपासून मुक्त झाली आहे, जिचे मन व हृदय देवामध्ये स्थित असते, अशी व्यक्ती यज्ञाच्या रूपात वाईट कृत्यांचा त्याग करते आणि चांगली कृत्य आत्मसात करते. दैत्यराज, तू देखील अधर्माचा त्याग कर. त्याचा मार्ग अवलंब, नक्कीच पुण्यवान होशील. येशुदेव, आता माघार नाही. संघर्ष, प्रतिशोध. दैत्य कुळावर अन्याय झाला, सुराज्ञीचा दास सर्वांगाशी झाला. तपोबलाचे सामर्थ्य आज
या वैकुंठामध्ये रणकांत होय. वसुदेव कित्येक काळापासून देव आणि दानव मध्ये चाललेला युद्ध आणि या युद्धात पूर्ण विराम लागेल. अहिंसा सत्यम क्रोधस्त्याग शांतीन पैशुनम दया भूतेष्वलुप्तवम मार्दवम वीरचापल्लम. अहिंसा सत्यता क्रोध त्याग शांती प्रेम हे सर्व अधर्म व धर्माचे निवासस्थान आहेत. जो अधर्माचे पालन करतो त्याच्या वाट्याला मृत्यू आणि जो धर्माचे पालन करतो त्याच्या वाट्याला पुण्य हे येतच असते. दैत्यराज तू देखील इतरांबद्दल शांती प्रेम ठेवशील तर नक्कीच या धर्माच्या वाटेवर तुला श्रेष्ठत्वाचे स्थान प्राप्त होईल. अजूनही संधी गेली नाही. तुम्हाला शरण आहे. हा वैकुंठमध्ये श्रीहरी तुला बलिदान देण्यास तयार आहे. झाले का तुमच्या बुद्धीचे पुराण वाचून? झाले बंद करा तुमच्या वेष्टपुराण. तुमचे वेष्टपुराण ऐकण्यासाठी आज सेंदुरातून वैकुंठामध्ये आला नाही. सत्ता संघर्ष असेल तपोबलामध्ये सामर्थ्य. विष्णुदेव असेल तुमच्या या बाहुबलामध्ये सामर्थ्य तर स्वीकार लढाई कर. कधी वादळ होत असतो समुद्राला पेट बसून कधी समुद्र संपत असतो. स्वतःच्या निर्मितीसाठी येऊन स्वतःच्या प्राण्याचा देते त्याचप्रमाणे त्या देखील समीपाला आहे. आणि म्हणून तू माझ्या या शिवसागरामध्ये आलाय. जगाचं सामर्थ्य तो हुंड वगैरे या मर्यादाच्या बळावर आणि शास्त्राच्या धारेवर मी माझ्या सर्व शक्तीनिशी तुला नेस्त लावून करेन. वैकुंठाचा स्वामी झाला. या क्षीरसागराचा चक्रवर्ती सम्राट राहिला तो भक्ताचा कैलास, शांभू महादेवांचा कैलास.
गरुडाची स्वारी हॅलो, पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद. सुभाष कृष्णा सालीम, गाव वांद्री यांच्याकडून सिंधुरासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. तरी निलेश गुरव, गाव काटवली, सर्व कलाकारांसाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलंय. चैताली राजेंद्र घोरपडे, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलंय. तरी संपूर्ण नमन मंडळ तुमचे आभारी आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. दीक्षा संदीप कोलगे ह्यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलंय. तरी नमन मंडळ आम्ही आभारी आहोत. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. माझा अंतरी, हो जीवा
भोलेनाथ जपतो मी माझ्या अंतरी. नारायण नारायण. हे भोलेनाथा, या ब्रह्मपुत्र नारदाचा दंडवत प्रणाम. आशीर्वाद. नारद, कसे काय प्रयाण केले या कैलास पर्वतावर? नारद, सर्वत्र कुशल मंगल तर आहे ना? भोलेनाथा, तुम्ही भोळे ते भोळेच राहणार. देवा, या सृष्टीवर फार मोठं संकट ओढवलं आहे. सिंद्रासूर नाव दैत्याने सर्व देवांची राज्ये काबीज केली आहे. देवा, ब्रह्मदेवांच्या वराने उन्मत्त झालेला तो सिंद्रासूर आपल्या या कैलासावर आक्रमण करणार आहे. तेव्हा देवा, तुम्ही सावध राहा. नारायण नारायण. नारद, देव काय आणि दैत्य काय हा एक सृष्टीचा भाग आहे. दैत्यराज सिंद्रासूर हा ब्रह्मदेवांचा परम भक्त आहे, परंतु ब्रह्मदेवाने दिलेल्या वरप्राप्तीचा त्याने दुरुपयोग केला आहे. त्याचा तर नाश केलाच पाहिजे. नारद, जे सत्य आहे त्याचा विजय निश्चित आहे आणि जे असत्य आहे त्याचा पराभव. होय देवा, तुम्ही जसा मणी आणि मल्हारच्या वधासाठी मार्तंड भैरवाचा अवतार घेतला होता, अगदी त्याचप्रमाणे त्या सिंद्रासूर नामक दैत्याचा नाश करून या सृष्टीचे रक्षण करा. नारायण नारायण. नारद, प्रत्येक मनुष्य प्राण्याला मृत्यू हा अटल आहे. आत्मा हा सर्वदा अमर आहे, त्याला जन्मही नाही आणि त्याला मृत्यूही नाही. नारद, आपले भ्रमंतीचे कार्य असेच सुरू ठेवावे यावे आपण. होय भोलेनाथा, येतो मी. नारायण नारायण. शंकराला माझ्या महादेवाला माझ्या शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान. शंकराला माझ्या महादेवाला माझ्या शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान. शंकराला माझ्या महादेवाला माझ्या शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान. नारायण नारायण. भोलेनाथा, मी येत आहे. कैलास पर्वत शंभू महादेवांचा कैलास पर्वत. हे साम सदाशिव महादेव या ब्रह्मपुत्र सेतुरासुराची स्वारे कैलास.
पर्वत हे साम सदाशिव महादेव हरिहरेश्वरा अर्धनारी नटेश्वरा हे पार्वती पते शंभू महादेवा या सिंधुरासुराचे आपला साष्टांग दंडवत दैत्यराज, प्रथम या कैलास पर्वतावर तुझे स्वागत आहे. भोलेनाथ, हा ब्रह्मपुत्र सिंधुरासुर आपल्या समोर आहे. विनंती घेऊन आला आहे. कृपया आपण तिचा स्वीकार करावा. दैत्यराज, तुझी इच्छा व्यक्त करावी. भोलेनाथ, आपला हा वैभवशाली कैलास पर्वत, ज्या कैलास पर्वताची गणना समग्र ब्रह्मांडामध्ये केली जाते. महादेव, आपला हा कैलास पर्वत माझा व्हावा. आपण भक्त कल्याणासाठी मंदार पर्वतावर प्रस्थान करावं एवढीच माझी इच्छा. दैत्यराज, कैलास पर्वत मिळवणे एवढी साधी आणि सोपी गोष्ट नव्हे. तू बलाढ्य आहेस यात तिळमात्र शंका नाही. महादेव, बलाढ्य त्याला सिंधुरासुर आहे. म्हणूनच स्वबळावर अमरावतीच्या वैकुंठावर तानावर उभी संत प्रस्थापित केले. मनसुबा एकच कैलास पर्वतावर देखील तानावर उभी ध्वज फडकवणार. दैत्यराज, ज्या ईश्वराची भक्ती केली त्याच परमात्म्यानं तुला अजिंक्यचे वरदान दिले आणि त्या वरप्राप्तीचा तू दुरुपयोग करत आहेस याची जाणीव असेलच तुला. महादेव, या सिंधुरासुराच्या क्रोधास आमंत्रित करू नका. दैत्यराज, अजूनही वेळ गेली नाही. दैत्यकुळामध्ये जाऊन सुख आणि समाधानाने राज्य करावे ही तुला विनंती आहे. हा विश्वविदाता भोलेनाथ अभयदान द्यायला तयार आहे. महादेव, मग एक तर तुमचा कैलास पर्वत सोडा, अन्यथा या महापराक्रमी सिंधुरासुराच्या पराक्रमाला बळी पडा. या भोलेनाथाच्या क्रोधाला आमंत्रण देऊ नको. ज्याप्रमाणे प्रज्वलित अग्नी जलातळ सर्प भस्मासात होतो त्याप्रमाणे तुझाही भस्म होईल. शांत. महादेव, या नरदेहास मृत्यू स्पर्श करू शकत नाही. अंत, मृत्यू, समाप्ती हे शब्द या सिंधुरासुरास ठाऊक नाहीत. महादेव, दैत्यराज, या पृथ्वी तलावर देवगण त्याचा कोणी श्रेष्ठ नाही. श्रेष्ठ आहे ते देवगण. देव श्रेष्ठ होते आहेत नाही. यापुढे श्रेष्ठत्वाचा ध्वज या सिंधुरासुराच्या हाते. दैत्यराज, हा भोलेनाथ विश्वविदाता आहे. विश्वविदाता तुझ्यासारखे किस्से त्याचे या कैलासवर जाऊन घेऊन घे. त्याला मी काय तरी रामाला त्याच्या तुझ्यासारख्या दैत्याची काय कथा. दैत्य काय? महादेव, बघा हा दैत्य तुमच्या छातडावर थैमान करेल. दैत्यराज, या पृथ्वी तलावर मनुष्य जातीचे रक्षण करणे आणि असुरांचा नाश करणे हे माझे ध्येय आणि हे माझे कर्तव्य. या कर्तव्यात ग्रहण लावण्यास हा सिंधुरासुर समर्थ आहे. महादेव, दैत्यराज, हा धर्म आणि अधर्माचा रणसंग्राम आहे. पाहुयाच्या पराजय कोणाचा होतो ते. नक्कीच महादेव, विजय या सिंधुरासुराचा होणार आणि पराभवाला मात्र तुम्ही सामोरे जाणार. दैत्यराज, देवगणाने करावा तो धर्म आणि दैत्याने करावा तो अधर्म. तुझा अधर्माचा जय जयकार नाही होणार. दैत्यराज, महादेव! होईल. मग घोडत जाऊ दे रणकंद. भाऊयाच्याही पराजय कोणाचा होत होते. दैत्यराज, अखंड पृथ्वी वातावरण संपूर्ण ब्रह्मांड हे भोलेनाथाच्या तुझ्या नेत्रामध्ये आहे. जर का तुझ्या नेत्र कळलं तर सणाकडून तुझा फरक होईल. हे त्याला काय दैत्यराज.
आकाशीचा चंद्र बोलो की आला. सूर्य किरणांनी अंधार पसरला. अग्नीने जलधारांमध्ये स्नान केलं. अमृतास मध्याची ग्लानी आली. वायू अचल झाला. या समग्र ब्रह्मांडामध्ये दैत्य राज सिंधुरासुर सार्वभौम सम्राट झाला. सार्वभौम सम्राट. ब्रह्मांडातील समस्त देवगण देव ज्या धर्माच्या वाटेवर तुम्ही चालत आहात, ज्या धर्माच्या नावानं उदो उदो करत आहात, त्या तुमच्या धर्माच्या कोंपणावर अधर्माचा नागर फिरले. तुमचा धर्म मी बाधित करेन. एकदा का तुमचा धर्म बाधित झाला की या ब्रह्मांडामध्ये या सुरी शक्तीचा जय जयकार. या सुरी शक्तीचा जय जयकार. चंद्रधर येद्रे सिंधू दत्तासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. जोशी परिवार रावणवाडी निवळी मृदुंगमणी संजय गवतडे यांस 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. वीरेंद्र जाधव दीक्षा जाधव यांच्याकडून सिंधू दत्तासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलंय. संजय उर्फ बाबा बागडे यांच दत्तवाडी तालुका चिपळूण यांचं उद्या 11 तारीख यांचं नमन या ठिकाणी होणार आहे. तरी सर्व रसिकांनी याचा आस्वाद घ्यायचा आहे. यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलंय. श्रीदेव तसेच श्रीदेव भैरवनाथ नमन मंडळ रानपाट यांच्याकडून नमन मंडळ रानपाट यांचे 8 फेब्रुवारी 2026 रोजी नमन आयोजित केला आहे. तरी सर्व रसिकांनी यांची नोंद घ्यायची आहे. यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. आदर्श गंगाराम रामवाडे गाव वेतोशी यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. विराज वैभव कांसरे यांच्याकडून 501 रुपयाचं संपूर्ण नमनासाठी बक्षीस आले. तसेच प्रांजल सुरेश रेवाले संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आले. तसेच श्री राजेश अरमरे श्री विवेक अरमरे गाव गोंचरे तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आले. त्याचबरोबर संजय विष्णू पाटोळे शिवडी परल यांच्याकडून 251 रुपयाचं पारितोषिक आले. प्रकाश सुरेश पांगरे वांगणे
खास सिंधू दत्तासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आले, तरी आम्ही नमन मंडळ त्यांचे ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. देव हो, असं झालंय तरी काय? असं कोणतं संकट आलं आहे जे तुम्ही विवंचनेमध्ये पडला आहात? ब्रह्मपिता भोलेनाथ श्रीहरी या सिंधुरासुरापासून या समग्र ब्रह्मांडाचे कल्याण करण्यासाठी काहीतरी मार्ग काढा. समस्त देवगण हो, दैत्य बलाढ्य आहे, परंतु समस्त देवगणाने केलेले प्रयत्न असफल ठरले. देवगण हो, काहीतरी योजना करावी लागेल. समस्त देव हो, त्या सिंधुरासुरापासून काहीतरी मार्ग हा काढावाच लागेल, अन्यथा या समग्र सृष्टीचा विनाश निश्चित आहे. होय देव हो, काहीतरी मार्ग हा काढावाच लागणार. सिंधरासुर मातला गर्वाने पेटला. सिंधरासुर मातला गर्वाने पेटला. झाला लाल दावी देवाना शक्तीचे बळ. हो दावी देवाना शक्तीचे बळ. नारायण देव हो, काही तुमची अवस्था. नारायण नारायण. देवर्षी अगदी योग्य वेळी आला आहात. या सिंधुरासुरापासून या समग्र ब्रह्मांडाचे रक्षण करण्यासाठी काहीतरी मार्ग आपण सुचवा. समस्त देव हो, तुम्हाला सुद्धा तुमच्या शक्तीचा गर्व झाला होता आणि तो गर्व सिंधरासुराने उतरवला. होय मुली, आम्हाला देखील आमच्या शक्तीचा फार गर्व झाला होता आणि आता तो गर्व रसातळाशी जाऊन पोचला आहे. ज्याप्रमाणे डोळस व्यक्ती अंध व्यक्तीला मार्ग दाखवते, त्याचप्रमाणे आता तूच काहीतरी मार्ग दाखव. नारद, हे कार्य इतके सोपे नाही जितके अवघड आहे. भोलेनाथा, श्रीहरी, ब्रह्मपिता, देवेंद्र, समस्त देव हो, तुम्ही सारे मिळून त्या पार्वती पुत्र गणेशाची आराधना करा. तो त्यातून काहीतरी मार्ग काढेल. बाळ गणेश, त्या ओंकार स्वरूपामध्ये सारं विश्व सामावलं आहे. त्या ओंकार स्वरूपाला आपण समस्त देवगण शरण जाऊया. चला तर, चला तर. प्रभु राया तारिया भया पासुनी. प्रभु राया तारिया भया पासुनी.
समस्त देवगणांचे आपणास त्रिवार वंदन. तव मातेचे आत्मरूप तू, ओंकाराचे पूर्ण रूप तू, संकट समयी तुझी अर्चना, गणेशा स्वीकार आमची वंदना. माझ्यावरांना का करत आहात? असे कोणते संकट आले तुम्हा देवांवर? कथन करा. हे पुराण पुरुषोत्तमा, हे विघ्ननाशका, आम्हा समस्त देवगणांवरती फार मोठं संकट आलं आहे. त्या सिंधुरासूर नामक आसुरी शक्ती पुढे आम्हा समस्त देवगणांची शक्ती असफल ठरली आहे. आता यातून तुम्हीच काहीतरी मार्ग काढा. मी काय देव? त्या दैत्याला इंद्रापुराचा पाहतो मी पराक्रम. तुम्ही निश्चिंत राहा. धूम्रवर्ण विकटमेव चिन्मय सुखदायका, विलय करी विपदांचा, मोर या विनायका, मोर या विनायका. तुझा जय जयकार असो विनायका, तुझा जय जयकार असो. देव हो, आता याच क्षणाला ज्या ठिकाणी सिद्धुरासूर असेल तेथे जाऊन त्याचा अंत करूया. चला देवराज, चला तर. चला तर. चला तर. ब्रह्मांडातील समस्त देवगण नरदेहाच्या चरणाशी आले. असा एकमेव अजिंक्य योद्धा नाश्य केलं या देवांचं देवत्व. नष्ट केलं. त्याग कर, आम्हा देवगणांना शरण ये, आमची राज्य परत कर. आम्ही तुला अजूनही अभय देण्यास तयार आहोत. सोबत नाही देवेंद्र. तुझ्यासारख्या भ्याड देवाच्या मुखी ही शौर्याची भाषा शोभत नाही. कधीच नष्ट केलं तुमचा देवत्व. हा धर्माचा त्याग कर, सत्याचा मार्ग अवलंब, अन्यथा या लढण्यामध्ये तू सर्वांना प्रत्येक वेळी कपटाचा आश्रय घेणारा तू आज माझा अंत करणार काय? नाही, आज तुम्हा सर्व देवांचा कपाळ मोक्ष केला तर नाही सरणार तू केलेला कृत्य आणि कर्म याच्यातून तुझी मुक्तता होणे अशक्य आहे. अहंकार तुझा गर्व, अभिमान तुझा स्वार्थ या तुझ्या असमर्थतेमुळे तुला मृत्यूनंतर अवश्य मिळेल. अरे प्यारांनो, प्राणाच्या भीतीने रणांगण सोडून पळून जाणारे तुम्ही देव. तुमचं ते कसलं देवत्व नष्ट केलं. अरे राहिले ते फक्त हाडा मासाचे पुतळे. हे काय माझं देवत्व नष्ट करणार? सार्वभौम्य सम्राट झाला. दंतराज, मी दिलेल्या शस्त्राचा दुरुपयोग करून तो धर्माचा मार्ग अवलंबला, तुझा मृत्यू अटळ. पितामहा, आपण मला वर दिला. वराची प्रचिती पाहताय ना. अजून काय प्राप्त करायचं राहिलं? काय प्राप्त करायचं राहिलं? रणांगणाच्या मातीत घोटांगड्या खाणारे तुमचे हे देव या सिंधुरासुराचे दास झाले. अजून
काय प्राप्त करायचं राहिलं? तुला तुझ्या जातीचं फळ घडवत आलंय. तो गर्व उतरवायला मला किती आहे? म्हणजे प्राणाच्या भीतीने रणांगण सोडून पळून जाणारे हे देव काय? आणि देवांची पाठ राखण करणारा हा गणेशा, तुलाही या देवची चेतावणी देतो. माझ्या मार्गातून दूर हो, अन्यथा तुझा देखील नाश करेल. ते तुझ्या तसं सामर्थ्य तर होऊन जाऊ दे रणकंठ. गणेशा, मला युद्धाचं आमंत्रण काय? मग आज तुझ्या सभेत तुझ्या या सर्व देवांचा कपाळ मोक्ष करणार आक्रमण. ज्यानं तुझ्या स्वर्गाच्या भिंती नेस्त नाबूद केल्या, स्वबळावर तुम्हा देवांना सळव की वळव करून सोडणारा मी ही आदिमय शक्ती पुन्हा एकदा सप्तपद
हे शौर्य, तुझा पराक्रम आणि याच पराक्रमासमोर आम्ही सर्व देवगण निशस्त्र झालो, पराभूत झालो. परंतु या सर्वांमध्ये तुझ्याकडून झालेली एक या समग्र ब्रह्मांडाची चालगती विस्कळीत करण्याचा तुझा प्रयत्न आणि हाच प्रयत्न थांबवण्यासाठी आम्ही सर्व देवगणांनी तुझा अंत योजला. सुडाग्नीने पेटलेले टेडके देवगण अजूनही शांत झाले नाही. गणेशा ये पाहू तुझा पराक्रम. राजसत्ता मानसत्ता गणेशा तुझ्या या विराट रूपात मला माझा मृत्यू स्पष्ट दिसतोय. गणेशा माझ्या या रक्ताचा स्पर्श तुलाही झाला, तूही झालास. गणेशा तुझ्या या चरणाशी मला शीर विश्रांती दे. गणेशा शीर विश्रांती दे. विजय असो, बाल गणेशाचा विजय असो.